लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडीलो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडीतो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा धनी सारे घरे सारे सारे रब मा धनी सारे सारे रब म तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा धनी सारे ग मगरे सारे सारे रब मा धनी सारे 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 रब मा धनी सारे सारे रब सारे रब तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण बैठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रं समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन वा वा टाळी वा वा. प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संताची हो हो दुसऱ्या चरण संताची त्यांच्या कृपादाने कधेचा विसारू त्यांच्या कृपादाने कधेचा विसारू दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका करू प्रथम नमन दुसरे चरण सताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबराय यांचा अतिशय महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील भक्तीच्या ज्ञानयुक्त अंतकरणातून मिळालेले वैशिष्ट्य म्हणजे अलौकिक जीवन आणि त्या अलौकिक जीवनाची व्याप्ती नवल कौतुक आश्चर्य ज्या भगवंताकडे आपल्याला सर्वांना सोपवलेलं आहे अशा भगवंताची इष्ट लक्षणं आपल्या सर्वांना जाणता यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधना आणि साधनेवरून होणारा परिणाम तुकोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून प्रगट केला. विठ्ठल 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 उडल 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 उडल. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आज या ठिकाणी आपण सर्वजण इथे बहुसंख्येने उपस्थित आहोत हे कशामुळं वेगळं सांगण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने भारताचं उज्ज्वल भविष्य ज्या ह्या बालगोपाळांच्या हातामध्ये सोपवलं गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला अतिशय सुसंस्कृत प्रगतशील आपल्या धर्माला जाग करावं लागत असेल तर ह्या मुलांवर संस्कार घडावे लागतील. आणि आज ज्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत संस्थेचं नावही अनेक नावं आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पाहत असतो पण ज्ञान अंकुर वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जिथे ज्ञानाचा उगम आहे जिथे संस्काराचा उगम आहे जिथे आपल्या सर्वांची मुलं घडवली जातात आणि अशा आपल्या ह्या ज्ञान अंकुर वारकरी शिक्षण संस्थाचा आजचा हा 4वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापनाच्या दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं अतिशय सुंदरसं नियोजन झालेलं आहे. 1 मे पासून ते म्हणजे जाग्यात बाई सगळ्या जणी 7चं कीर्तन 8ला गेल्या 8च पडल्या होत्या सगळ्याच्या चेहऱ्यावर. परंतु आता मला वाटलं ठीक आहे आता माझाच फलटण म्हणजे माझाच मतदारसंघ थोडासा समजून घेईल मला पण. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन घडावं आणि याच्याकरिता पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 6व्या दिवसापर्यंत आपल्या संस्थेमधून तयार झालेले विद्यार्थ्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आणि 7 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांची उपस्थिती आपल्या ह्या सोहळ्याला लाभणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना एकच सांगायचंय यावत विश्वामध्ये जीवन जगत असताना अनेक संस्था आपण पाहत असतो अनेक वारकरी शिक्षण संस्था ह्या उभ्या राहतात पण जास्तीत जास्त 2-3 वर्ष त्या टिकू शकतात पण भावी काळात त्या चांगल्या पद्धतीत टिकू शकतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही.
पण आज ह्या ज्ञान अंकुर संस्थेला ज्यांचे आशीर्वाद लाभले, ज्यांनी याला पाया रचला, ज्यांनी आपल्या सर्वांना उभं केलं, असे हरिभक्तपरायण सद्गुरू परमपूज्य राजाराम महाराज जगदाळे यांच्या सुंदर अशा कृपा आशीर्वादातून ही संस्था नावारूपाला आली. आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तर माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया ह्या नयाप्रमाणे आपल्या सर्वांचेच आधार असणारे हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज यादव आणि यांचे चिरंजीव असणारे आम्हा सर्व महिला कीर्तनकार आहेत. अनेक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे जे गुरुबंधू आहेत आणि आमचेही भाव असणारे हरिभक्तपरायण संकेत महाराज यादव यांच्याही सुंदर अशा ह्या नियोजनातून आयोजनातून समस्त ग्रामस्थ सर्व मिरडेकर मंडळी सर्व पंचकृषीतून आलेले ज्ञानी अट्टास करायचा, कीर्तनकारांना बोलवायचं, शबीर राबवायचं, वारकरी शिक्षण संस्था ओपन करायची, कीर्तन करायचं, भजन करायचं, शिवजयंती करायची, पुण्यतिथी करायची, तुकाराम बीज करायची, अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आम्ही आमच्या जीवनामध्ये करायचे. का करायचे हे धार्मिक कार्यक्रम, कशाकरिता करायचे, तर त्याचं जास्ती वेळांतरामध्ये उत्तर न देता एकाच स्पष्टीकरणामध्ये उत्तर देते. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ज्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, ही भारतभूमी अनेक साधू संतांनी, शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी अतिशय पवित्र बनवली. आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या हाती दिला तो भगवा, आणि तो भगवा आपल्या सर्वांना असा तसा प्राप्त झालेला नाही. सुभाषितकार सांगतात, संतांच्या वैराग्याने, सतींच्या सौभाग्याने आणि शुरांच्या रुधिराने ह्या झेंड्याला त्यागाचा रंग प्राप्त झाला. आणि तो त्यागाचा रंग वेळोवेळी आपल्याला जाग करतोय. उठा, जागे व्हा, सेवा आणि सत्ता, वैभव आणि वैराग्य ह्याचे जिवंत धडे तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्माण करा. असा अग्नीच्या ज्वाळासारखा फडफडणारा हा ध्वज आपल्या सर्वांना सांगतोय, जीवनामध्ये एक कर. तुझी परंपरा, तुझा संप्रदाय, तुझी संस्कृती, तुझा इतिहास पुढे घेऊन जायचं असेल तर कीर्तन, भजन, संस्था, धार्मिक कार्यक्रमाशिवाय पर्याय नाही. म्हणून हा सुंदरसा उपक्रम विठ्ठल विठ्ठल भरपूर आहे. ह्या देशाला मुघल प्रकारामध्ये अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकतात, पण आज कितीतरी घरातली अशी अवस्था आहे, लाखो रुपयाची संपत्ती आहे पण लेकाला वळण नाहीये, लेकाला संस्कार नाहीयेत. अनेक घरामध्ये बाप रडतोय, अनेक घरामध्ये आई रडतीये. बापाची प्रॉपर्टी भरपूर कमवलेली आहे, त्या कमवलेल्या प्रॉपर्टीवर आज लेक अनेक वाईट मार्गाला जातोय. आणि त्या मार्गातून आपलं लेकरू सुसंस्कृत व्हावं, त्याच्यावर संस्कार घडावे, याच्याकरिता आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. आज मला हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचा आधार आणि हरिभक्तपरायण संकेत महाराज यादव अतिशय अभिमान वाटतो. कारण की आत्ताच्या ह्या वयामध्ये संस्था उभं करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आज एवढी पोरं घरातील बायकांनो, एक दोन पोरं सांभाळायची म्हणलं तरी अवघड आहे. नम्रता ताईंना घरच्यांना अनुभव आहे, संस्थेतली पोरं किती नीट सांभाळावी लागतात. ते एक घरी सांभाळायचं म्हणलं तरी आपल्याला किती ताप पडतो, दिवसभर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. पण आज ह्या सगळ्या पोरांना शिकवणं, घडवणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुकोबाराय सांगतात, जेव्हा असं कार्य घडतं, ज्या घरामध्ये असे संस्कार घडतात त्या घरामध्ये विकृती नांदतच नसते. आणि जिथे विकृती नसते तिथे सुसंस्कृती असते, आणि जिथे सुसंस्कृती असते तिथे जगाचा मालक वास्तव्य करतो. भगवंताला बोलवण्याची सुद्धा गरज पडत नाही, तो आपोआप आपल्या घरी येतो की लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि अशा पिढीचा अभिमान फक्त गावाला, भावकीला, तालुक्याला, जिल्ह्याला, फक्त राज्यालाच नव्हे, कुणाला वाटतो? देवाला. हरे वाटे देवा, तयाचा हरे हरिक वाटे देवा. आणि अशी पिढी जेव्हा परमात्मिक साधनेवर आरूढ होते आणि आरूढ झालेल्या इष्ट लक्षणांनी ती पूर्णतेला पोहोचत असते, तेव्हा त्या पूर्णतेतून साधू संतांचा उपदेश आपल्या कानावर पडतो. आणि त्या उपदेशातून आपल्या सर्वांना समजतं की ह्या जगामध्ये
ज्या संत मायबापांनी आपल्याला उपदेश केला तो उपदेश सत्य सत्य आणि सत्य चिरकाल टिकणारा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जीवनाला दुसरं मार्गदर्शन भेटू शकत नाही, दुसरीकडे हे कार्य भेटू शकत नाही. आणि त्याच कार्यातून तुकोबारायांनी अतिशय मोलाचा महत्वाचा सुखाचा संदेश दिला. अभंगाचे पहिले चरण. नाम घोष करो हरे कथा, करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा, करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, नाम घोष करो करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा, करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, करो हरे तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखारार सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुखारार सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व चित्ता समाधान, समाधान, तेने सुखारार सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुखारार सर्व अलंकार, सर्व अलंकार. आणि अशा प्रकारे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बसलेल्या मायबापांना सगळ्यांना अभंग माहिती ना महिला मंडळ? माहिती. मग किती वेळा दिवसातून करता तुम्ही भगवंताचं भजन? भांडणं 2-3 वेळा होत असतात आपली, पण भजन म्हणलं की थोडं गॅरंटी कमीच वाटते. कारण की स्वयंपाक करताना, रानातलं काम करताना, ऑफिसचं काम करताना जास्त तर आपल्या चांबर चौकशात चाललेल्या असतात. त्याच्यामुळं देवाचं नाम घेईल असं विशिष्ट असं नाही आपल्या जीवनामध्ये. कधीतरी मंदिरात गेलो तर तोंडातनं मुखामधून भगवंताचं नाम निघेल, कधीतरी कीर्तनाला बसलो तर चालेल, पण सदा होणार नाही. सदा फक्त संत मायबापांनी करावं. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती ह्या तिन्ही अवस्था आहेत मानवी जीवनाच्या, पण तिन्ही अवस्थेमध्ये जे सतत कार्य भगवंताचं करत असतात ते झाले संत. आणि त्या संतांचा अधिकार एवढा का, तर आपल्याच सर्वांमध्ये असतात ते, पण काळाच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता अशुद्ध प्रवाहाला शुद्ध बनवण्याची ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये असते ते झाले संत. आणि त्या संतांनी सांगितलं सदा नाम घोष हे मानवी देहाची क्रिया आहे, शारीरिक क्रिया आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. करू हरी कथा म्हणलं की ते शरीराने करायचंय. आणि तेने सदा चित्ता समाधान, चित्ताला म्हणजे अंतकरणाला, ही मनाची अवस्था आहे. पहिला पूर्वार्ध हा शरीराची अवस्था दर्शवतो आणि उत्तरार्धामध्ये आपल्या सर्वांची मनाची अवस्था तुकोबाराय दर्शवत आहे. मनाची अवस्था दर्शवण्याकरिता शरीराची अवस्था स्थित पाहिजे. आणि जेव्हा मनाची अवस्था स्थिर व्हावी असं वाटत असेल तेव्हा साधनेवर एकनिष्ठतेने काम करावं लागेल, तेव्हा आपल्या जीवनाला समाधान लाभेल. तुकोबाराय सांगतात सदा नाम घोष. आता सदा आपण पाहिलं की सतत, सदैव. आता नाम शब्द आलाय. नाम शब्दाची व्याख्या कशी करणार आपण सगळेजण? नाम, एखाद्याला नाम दिलं, आपण बोलतो, देवाला नाम दिलं. नाम शब्दाची व्यापकता, नाम शब्दाची व्याख्या काय करू शकतो आपण? त्या नाम शब्दाची व्यापकता सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलं की अनेक प्रश्न पडेल की नाम श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? ज्या भगवंताचं आम्हाला तुकोबारायांनी भजन करायला लावलं तो देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? असा प्रश्न आपल्या सगळ्याला पडेल. काय श्रेष्ठ नेमकं? प्रश्न पडला असेल आपल्या सगळ्याला. नेमकं काय करायचं? ज्या देवाला आपण सगळेजण बसतोय त्या देवाला सुख पण आहे आणि दुःख पण आहे. दोन्ही पण अवस्थेमध्ये तो चिरकाल टिकणार आहे. पण त्याचा समन्वय म्हणजे तो असा आहे की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान.
हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा समन्वय आहे. तात्पर्य सिद्धांत सांगायचं ठरलं तर भगवंताचं नाम श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ, त्याचं उदाहरण पाहायचं ठरलं तर एखादा छोटासा दादा पकवाजाच्या पुढं बसलेला दादा भारी येतो. कारण की तुझं नाव काय रे बाळा? श्री नाव आहे त्याचं. आता तो संस्थेमध्ये आहे का? संस्थाच तुमची संस्थेमध्ये ना? कुठलं आहे? अंदाजे कामच झालं माझं. बरोबर, एकदम बरोबर, करेक्ट उत्तर लागलं. तुमची पण संस्था आहे ना? काय संस्थेचं नाव? गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था. ते वाटलंच तसं, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की म्हणलं त्याची संस्था दिसतीये. आता ठीक आहे, त्याच्या वडील आहेत किंवा आपल्या संकेत महाराजांचे वडील आहेत. वडिलांचं नाव घेऊन हा बाळ, हा श्री दुकानामध्ये जाऊ शकतो. दुकानामध्ये त्यांना काय म्हणू शकतो तो, की माझ्या बाबांनी एवढं एवढं तुम्हाला सामान द्यायला लावलंय. 4 वह्या, 4 पुस्तकं, एवढे पेन्सिल, एवढी पाटी, हे सगळं लिहून द्यायला मला लावलंय, तुम्ही द्या मला. पण नावावर कुणाच्या टिपून ठेवा? वडिलांच्या नावावर लिहून ठेवा, उधार ठेवा. मी असंच घेऊन जातो. दादा निघून गेला. कुणाच्या नावावर त्याने हे उधार घेतलं? आपल्या वडिलांच्या नावावर त्याने उधार घेतला आणि तो निघून गेला. त्यावेळी किराणा दुकानदाराने त्यांना माफ केलं. बाबा वडिलांचं नाव सांगितलंय. वडिलांचं नाव सांगितल्यामुळे त्याला तिथे थोडक्यात संधी भेटली. त्या संधीतून त्याने उधार घेऊन गेला. पण जेव्हा वडीलच येतील तेव्हा वडिलांना उधार घेऊन चालेल का? वडिलांना रोख पैसे द्यावे लागेल. वडिलांना सांगावं लागणार नाही की मला आता अजून अमुक तमक्याचं कुणाचं तरी नाव टिपून ठेवा. जसं त्या वडिलांच्या नावावर मुलगा आपलं जीवन व्यतीत करू शकतो, तसं तुकोबराय सांगतात भगवंताच्या नावावरच आपल्याला उधार भेटू शकतो. व्यतिरिक्त जीवनाला कुणी उधार देऊ शकणार नाही. उधारी भरणारा तो देव आहे. म्हणजे देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ. अजून पुढचं सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, अतिशय थोडक्यात टाकापुरतं रामायण सांगायचं म्हणलं तर जेव्हा राम सेतू बनतोय, अयोध्येमधनं जेव्हा लंकेमध्ये पदार्पण करायचंय, तो सेतू बनतोय, तेव्हा सगळी वानर सेना तिथे उपस्थित आहे. सगळी वानर सेना दगड टाकते पाण्यामध्ये. टाकलं की काय होतंय? तरंगतंय. राम नाव लिहायचं आणि पाण्यामध्ये दगड टाकायचा. जसा पाण्यामध्ये वानर दगड टाकेल तसा तो तरतोय. म्हणजे हे पाण्यामध्ये दगड तरंगून तो राम सेतू बनतोय. पण एक दिवस प्रभू रामचंद्रांनाच वाटलं आपणच टाकून बघू ना. दुसऱ्याला आपलं नाव टाकून त्या पाण्यामध्ये दगड टाकण्यापेक्षा आपणच स्वतः दगड टाकूया. म्हणून सहज दुपारची वेळ आहे. अचानकच कुणाला विचारता कुणाला न घेता प्रभू रामचंद्र त्या रामसेतूच्या काठाशी आलेले आहेत. हातामध्ये दगड घेतला आणि दगड असा समुद्रामध्ये टाकला. जसा टाकला तसा त्याने तळच गाठला. पहिला प्रयोग फेलच झाला. ते म्हणले जाऊ द्या, पहिला प्रयोग फेलच. इकडं तिकडं पहिल्यांदा बघितलं. जसं की पोरं एखाद्या वेळेस पडली ना सायकलीवरून, आपल्याला किती लागलंय बघणार नाही, पण कोणी बघितलंय का आपल्याला? चोरी करताना कोणी बघितलंय का आपल्याला? पडताना कोणी बघितलंय का आपल्याला? हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तसं प्रभू रामचंद्रांना वाटलं कोणी बघितलं तर नाही ना, अख्खं जग माझं राम नाव टाकून तिथे दगड टाकला तर तरतोय आणि मी टाकला तर बुडतोय, कोणी पाहिलं तर नसेल ना. पहिला प्रयोग फेल. दुसरा दगड घेतला, दुसराही असा घेतला, असा टाकला. जसा टाकला तसा त्याने सुद्धा तळस गाठला. तिसरा घेतला, तोही टाकला, त्याने सुद्धा तळस गाठला. असं का होतंय? म्हणून इकडे तिकडे पाहिलं, मागं वळून पाहतात तर हनुमंतराय उभेच आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात कधी आले हनुमंतराय तुम्ही? अहो पहिल्याच दगडाला मी आलेलो. म्हणले झाकली मोठ 1.25 लाखाची, कुणाला काय सांगू नका. हो अख्खं जग, सगळी वानर सेना माझं नाव टाकून दगड तरंगतोय आणि मी टाकला तर बुडतोय, असं का होतंय? त्यावेळी जय बजरंगबली हनुमंतराय सांगतात तुझी या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा. तुझ्या नामाची महिमा तुला नाहीये, तुझ्या नामाची महती जगाला आहे. म्हणून नाम श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ हे अजून सिद्ध करायचं असेल तर अजून एक संवाद तुम्हाला सगळ्याला सांगते. पण सर्वांनी एकदा नीट बसून प्रेमाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल.
राजगादीवर बसलेले आहेत सर्व सेना प्रधान, सगळे संत मायबाप, सर्व ऋषीगण तिथे उभे आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत। आणि एखाद्या गोष्टीची जशी चर्चा आपल्या घरापासून सुरुवात होते ते दिल्लीपर्यंत ही चर्चा सुरू होते, तशी चर्चा प्रभू रामचंद्रांचे प्रधान, सगळे सेवक, ऋषी, संत, हनुमंतराय, विश्वामित्रा, कुलगुरू वशिष्ठ, ह्या सगळ्यांची चर्चा तिथं चाललेली आहे। आणि ही चर्चा चाललेली असताना सहजच नारद मुनी प्रश्न करतात, बसलेल्या सगळ्या मायबापांनी मला सांगा, देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? सगळ्याला प्रश्न विचारला, सगळ्याला प्रश्न पडला, आता काय म्हणायचं श्रेष्ठ नेमकं, देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? बसलेल्या सगळ्या मायबाप कन्फ्यूज झाले, त्यांना संभ्रमात गेले ते। काहींना वाटायचं देव श्रेष्ठ, काहींना वाटायचं देवाचं नाम श्रेष्ठ। आता काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मग त्याच्यामध्ये विश्वामित्रांना विचारतात, तुम्ही सांगा कोण श्रेष्ठ? तेव्हा विश्वामित्र सांगतात, देव श्रेष्ठ। पुन्हा जय बजरंगबली हनुमंतरायांना विचारण्यात येतं, हनुमंतराय सांगा, देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? हनुमंतराय सांगतात, देवाचं नाम श्रेष्ठ। आता काय करायचं? विश्वामित्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचेही गुरु आहेत, त्यांनी तर सांगितलंय देव श्रेष्ठ, हनुमंतराय तर सांगतायत देवाचं नाम श्रेष्ठ। अतिशय सगळ्या प्रजेला कोडं पडलं, हनुमंतरायांना सुद्धा कोडं पडलं, विश्वामित्रांना सुद्धा कोडं पडलं। आता काय घडेल? मग त्यावेळी नारद मुनी सांगतात, आता तुम्हाला सिद्ध करावं लागेल। आता सिद्ध करावं लागेल असं म्हणल्याच्या नंतर विश्वामित्रांकडे पाळी आली। विश्वामित्र सांगतात, मी आज सांगू शकत नाही, मी उद्या सांगतो। पुन्हा हनुमंतरायांना विचारलं, तुम्ही तरी सिद्ध करून दाखवा। ते म्हणले, आज मी सुद्धा सांगू शकत नाही, जसं विश्वामित्र उद्या सांगणार आहेत तसं मी सुद्धा उद्याच तुम्हाला हे चिंतन सांगतो। असं म्हणल्याच्या नंतर झाली सभा, मोडली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले। हनुमंतराय आपल्या पर्णकुटीवर गेले, चिंतेत बसलेले। आणि चिंतेत बसलेले हनुमंतराय पाहून नारद मुनींचं तिथंच पदार्पण झालं। हनुमंतराय म्हणतात, काय करावं गुरुजन, तुम्ही सांगा। अहो अख्खं जग म्हणतंय, साक्षात विश्वामित्र म्हणतात देव श्रेष्ठ, आणि मी तर सांगितले देवाचं नाम श्रेष्ठ, कसं करावं सिद्ध? तेव्हा हनुमंतरायांना नारद मुनी एकच सांगतायत, माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर उद्याच्या दिवशी एकच कार्य करायचं, त्या भर सभेमध्ये जायचं, रांगेने सगळ्यांच्या पाया पडायचं, फक्त विश्वामित्रांच्या पाया पडायचं नाही। हनुमंतराय म्हणतात, सगळ्याच्या पाया नका पडायला सांगू, पण त्यांच्या पाया पडायला लावा, कारण की ते म्हणजे गुरु आहेत प्रभू रामचंद्रांचे, आणि त्यांना जर रागाला लावलं तर पुढं काय घडेल मी सांगू शकणार नाही, हे कार्य मी करू शकत नाही। तेव्हा नारद मुनी सांगतात, हे कार्य केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हेच कार्य तुम्हाला उद्या करावं लागेल। जसं सांगितलंय तसा उद्याचा दिवस उजळला, पटपट दिवस उजळत आहेत, कारण की आता 9ची वेळ पूर्णपणे संपलेली आहे। पण अर्धा तासाचा उपवास धराच तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी धरलेला आहे तसा तुम्ही पण माझ्यासाठी धरा। तात्पर्य सिद्धांत, आता दुसरा दिवस उजळला, सगळेजण भरसभेमध्ये बसलेले आहेत, सगळेजण गोळा झालेले आहेत। सगळ्यांना वाटते आता हनुमंतराय काय सिद्ध करणार आहेत, कसं सांगणार आहेत, कोण श्रेष्ठ आहे, देव श्रेष्ठ आहे का देवाचं नाम श्रेष्ठ आहे? सगळ्यांना आतुरता लागलेली। त्याच्यामध्ये हनुमंतराय आले, एकही शब्द बोलत नाही, सरळ ज्या रांगेने बसलेले ऋषीजन आहेत त्या सगळ्यांच्या पाया पडतात, आणि जाता जाता मात्र विश्वामित्रांना तसंच गाळतात आणि पुढे जातात। तेव्हा विश्वामित्रांना सुद्धा वाटलं, जाऊ द्या, वानर आहे, त्यांनी काय आपल्या पाया पडावं, त्याची पात्रता पण नाही आपल्या पाया पडण्याची, असं वाटलं आणि सोडून दिलं। पण इकडं नारद मुनी बसलेलेच इतके, म्हणले इंजेक्शन भेटलं पण करंट नाही गेला अजून त्यांच्यापर्यंत, आता काय करायचं? म्हणले राग तर विश्वामित्रांना आणायचा आहे, आणि राग तर आला नाही। हळूच गेले आणि कानामध्ये म्हणतात विश्वामित्रांच्या, अहो तुम्हाला पटलं काय? हनुमंतराय साधं वानर, साध्या साध्या सगळ्यांच्या संतांच्या पाया पडतं ते, आणि तुमच्या पाया पडत नाही, हा तुमचा ह्या भर सभेमध्ये किती मोठा अपमान आहे। आणि असं बोलल्याच्या नंतर मग मात्र आता विश्वामित्रांना राग आला, ताड 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 हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर गेले, आणि समोर गेले असता एकच वाक्य बोलतात, प्रभू रामचंद्रांना एकच सांगतात, उद्याच्या उद्या हे हनुमान मला दिसलं नाही पाहिजे, हे वानर माझ्या समोर दिसलं नाही पाहिजे, याची तुम्ही काहीतरी व्यवस्था लावा। आता काय करावं? ज्या हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व आहे, जिव्हाळा आहे, भक्ती सुख आहे, अशा हनुमंतरायांना कसं मारावं?
इकडे गुरूंची आज्ञा आहे आणि इकडे मात्र हा भक्त आहे आपला. काय करावं प्रश्न पडला. सभा सुटली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. आपापल्या घरी निघून गेल्याच्या नंतर आता मात्र हनुमंतरायांच्या डोळ्याचे अश्रू तुटायला तयार नाही. काय करावं, कुठून मी हे घोर पाप केलं, माझ्याकडून असं वाईट कार्य का घडलं. मी जर नारद मुनींचं ऐकलं नसतं तर आज माझ्यावर ही वाईट वेळ आली नसती. मला जाण्याची चिंता नाहीये, पण माझ्या रामांकडून जर माझं मरण आलं तर मला पुन्हा ह्या मृत्यू लोकामध्ये येऊन माझ्या देवाच्या नामचिंतनाचा जयघोष करता येणार नाही. मला ते भक्ती सुख उपभोगता येणार नाही. मला मोक्षाची प्राप्तता होईल. एकदा का माझ्या रामांकडून मला मरण आलं की पुन्हा जन्माला येणे नाही. म्हणून हे वाईट कार्य माझ्याकडून घडलं. आता काय करावं. चिंता पडले हनुमंतरायांना आणि ह्या चिंतेमध्ये नारद मुनी पुन्हा येतात आणि आल्यानंतर नारद मुनींना रागाने पाहतात हनुमंतराय. काय केलं नारद देवा तुम्ही, तुमचं ऐकलं नसतो तर आज ही परिस्थिती झाली नसती. काय झालं नाही म्हणले. उद्याच्या दिवशी संत चरणावर विश्वास आहे ना. हो, आता कुणावर ठेवायचा विश्वास. संत चरणी, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावेद असो झालो त्यांचा. तुमच्या चरणावर विश्वास ठेवतो. बोला काहीतरी. नारद मुनी सांगतात उद्याच्या दिवशी एकच कार्य करायचं. शरयू नदीच्या काठाला जायचं. भर सभेमध्ये कुठेही जाण्याची गरज नाही. हातामध्ये तुमच्या चिपळ्यात शरयू नदीच्या काठाला जाऊन एकच कार्य सुरू करायचं, तुमचं भजन. त्या भजनाला कोणीही अडवं येणार नाहीये. ते भजन तुम्ही सुरू करा. दुसरा दिवस उजडला. शरयू नदीच्या काठावर हनुमंतराय गेलेत आणि भजन सुरू झाले. इकडे सगळी प्रजा भर सभेमध्ये वाट पाहते हनुमंतरायांची. आत्ता हनुमंतराय येतील, आत्ता सिद्ध करतील देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ. पण हनुमंतराय काय यायला तयार नाही. सगळे शोध घेत आहेत हनुमंतराय आमचा. कुठेच दिसेना हनुमंतराय. पण एक दादा सांगतात, कोळीचे दादा सांगतात, अहो शरयू नदीच्या काठाला मी हनुमंतरायांना भजन करताना पाहिले. सगळे निघाले. व्यथित झालेले, व्याकुळ झालेले प्रभू रामचंद्रांच्या जीवा कासावीस होतोय. पण तरी सुद्धा पाऊल टाकता येते. पाऊल पडत नाहीये पुढे, पण तरी सुद्धा हनुमंतरायांसाठी चालले ते. हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मनामध्ये विचार गोंधळ करत आहेत. ज्या हनुमंतरायांनी लंकेमधून सोडवलं, ज्या हनुमंतरायांनी माझं रक्षण केलं, ज्या हनुमंतरायांनी माझ्या लक्ष्मण रायाचं दर्शन घेतलं, रक्षण केलं, ज्या हनुमंतरायांनी माझं अस्तित्व जागवलं, ज्या हनुमंतरायांनी आपल्या सर्वांना प्रेम सुख दिलं, अशा हनुमंतरायांना माझ्याकडून मरण येते. अतिशय दुःखाची अवस्था आहे. अतिशय ही प्रसंग वाईट दुःखाचा प्रसंग आहे. आणि अशा ह्या प्रसंगामधून हनुमंतरायांच्या शरयू नदीच्या काठावर प्रभू रामचंद्र पोहोचले. पुढे हनुमंतराय भजन करतायत. घ्यायचं का भजन महिला मंडळ, पुरुष वर्ग घ्यायचं का भजन? आमचे सगळे बालगोपाळ आहेत, सगळ्यांनी हात वरती घ्या आणि एकदा भजन करा. कीर्तन शेवटच होणार आहे आपला. हे झालं जे भजन हनुमंतराय घेतात ते भजन घ्यायचं. सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्या सर्व अलंकार, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व चुकल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्या
सुखल्यालो सर्व अलंकार अभंगाच्या दुसऱ्या क्षणामध्ये तुकोबराय सांगतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुलत सो. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामचिंतनाची साधना आम्ही केली आणि त्या साधनेच्या माध्यमातून जे साध्य प्राप्त झालेलं होतं ते साध्य अतिशय आगळं वेगळं होतं. अलौकिक जीवनाचं वैशिष्ट्य सांगणारं होतं. आणि जेव्हा ह्या अलौकिक जीवनाचं वैशिष्ट्य मी तुम्हा जगापुढे सांगतोय तेव्हा ह्या सुखाची व्याप्तता सांगत असताना सुख म्हणजे नेमकं काय. ज्या भौतिक जीवनामध्ये तर आपण जे सगळेजण सुख शोधतोय किंचित तरी सुख आहे का. ह्या मृत्यू लोकामध्ये किंचित सुद्धा सुख नाहीये. पण सुखाची व्याप्तता सांगत असताना तुकोबरायांनी महत्वाचा शब्द वापरला. सुखाची किंमत कधी कळते जेव्हा दुःख आहे तेव्हाच. दुःख नसेल तर सुखाची प्राप्तता येणार नाही. तुकोबरायांना आधीच माहिती होतं. जगाला सांगायचं एखाद्याने आपल्याला सांगितलं हे काम कर बाबा यांना मतदान कर. का मतदान कर कामं होतील ना. असं जेव्हा कळ तेव्हाच मतदान आपण देणार आहे. ह्या कामाला तुम्ही जा तिथे का जा माझा त्याच्यात नफा आहे मला तिथं प्रॉफिट आहे म्हणून मी जातोय. कारण माहीत असेल तरच आपण काम करतो. तसं तुकोबरायांनी कार्य माहीत करून दिलं आणि कार्याचा परिणाम सुद्धा माहीत करून दिला की तुम्ही भजन केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. कार्य सांगितलं आणि कार्याचं फळ सुद्धा सांगितलं. मग सुखाचंही तेच सांगितलं हे जीवनामध्ये तुम्ही जे सुख शोधताय सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. भौतिक जीवनाचा त्याग आणि नैतिक जीवनावर आरूढ होणं म्हणजे सुखाची प्राप्तता करणं. अहो गोकुळामध्ये जन्माला आलेला कृष्ण परमात्मा खरा गोकुळात जन्माला आला का हो. नाही आला गोकुळात जन्माला. मथुरेत जन्माला आला. पण कोणी म्हणलं नाही तो मथुरेत जन्माला आला. सगळे संत म्हणतात गोकुळीच्या सुखा 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 अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी अंत पार जिथे जन्माला आलं अख्ख्या गोकुळाला आनंद झाला. का आनंद झाला तर ते सगळे गोकुळवासी साधनेवर आरूढ होते. मग तुकोबरायांना तेच सांगायचं की जेव्हा तुम्ही साधनेवर पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या साधनेवर आरूढ होणार आहेत तेव्हा खऱ्या अर्थाने दुःखाच्या अंतर्गत जर सुखाची प्राप्तता असेल तर प्रत्येक मनुष्य देह ते दुःख सहन करायला तयार असतो. मग आपल्याला सुखाची किंमत कळावी याच्याकरिता दुःख दिलं. हा दुःख बांधवडी संसार आहे आणि ह्या संसाराला अज्ञान मानलं तुकोबरायांनी. कसं अज्ञान मानलं तर आपल्या सगळ्यांना सोप्या भाषेत सांगितलं झालं तर रज्जू सर्पाकार भासी येले जगडांबर. असणाऱ्या अंधारामध्ये एखादी गोटा आहे गायचा गोटा आहे एक दावं पडलंय. तुमच्याकडे दावच म्हणतात ना दावच. त्या दाव्याला अंधारामध्ये काय म्हणलो आपण सर्प म्हणलो साप म्हणलो घाबरलो. पण जेव्हा लाईट आली लाईटीमध्ये पाहिलं हा साप नाहीये हा काय आहे दाव आहे दोरा आहे असं आपल्याला कळलं तेव्हा आपल्याला दुःख होणार नाही. तेव्हा खरं ज्ञान प्राप्त होणार आहे. तसं तुकोबराय सांगतात जेव्हा तुम्ही साधनेवर आरूढ होणार आहे तेव्हा तुम्हाला ह्या जीवनाचं ह्या अज्ञानरूपी संसाराचं ज्ञान होणार आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून
माध्यमातून तुम्ही सर्व सुख लेणार आहात आणि ते सर्व सुख लेणारे अलंकार कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्य हे भक्तीचे सुंदर असे अलंकार आमच्या जीवनामध्ये आम्ही परिधान केले आणि ते परिधान केल्यामुळे आता आमची अवस्था अशी की आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा. आणि एक संत मायबाप सांगता येतील, माझे गोरोबा काका सांगता येतील, स्वतःचं लेकरू चिखला खाडीत तुडवलं पण त्या भजनामध्ये किती दंग झाले, किती दंग झाले. सुभाषितकाराने सांगा, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. हसतो खेळत तो बडे बोलत, हसतो खेळत बोबडे बोलत, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. अशा भगवंताच्या भजनामध्ये संत मायबाप एवढे दंग झाले. प्रपंचामध्ये बायको अन्न करून गेली. माझ्या ज्ञानोबरायांना समाजाने वाळीत टाकलं. 4-4 दिवस अन्न न खाता झोपले. नाथ बाबांना समाजाने एवढा त्रास दिला, नामदेवरायांना समाजाने एवढा त्रास दिला, चोखोबारायांना एवढा त्रास दिला, रोहिदास महाराजांना एवढा त्रास दिला, पण त्या सर्व संतांनी एकनिष्ठतेने परमार्थ केला. जिथं असेल तिथं फक्त एकच कार्य केलं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट विधी परोकारे, देह कष्ट विधी परोकारे, देह कष्ट विधी परोकारे, हो हो देह कविती बळकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाचं कल्याण व्हावं याच्याकरिता संत मायबापांनी कार्य केलं. जिथं असेल तिथं भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनातून जी अवस्था त्यांना प्राप्त झाली त्या अवस्थेचं फलस्वरूप अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आई वडिलांना देईल. खरं तर घराला जेव्हा महाराज कीर्तनाला जात असतात, त्यांचे वडील असणारे हरिभक्तपरायण सुनील महाराज कार्यक्रमाला जात असतात, तेव्हा घरी या पोरांना सांभाळण्यापासून ते त्यांच्या जेवणापासून ते त्यांना शाळेत पाठवण्यापर्यंत घरातल्या सगळ्या महिलांचा हातखंड असतो. कारण की आमची सुद्धा गेले 15 वर्ष झालं संस्था आहे. माझी आजी, माझी काकी, माझी चुलती ह्या सगळ्या जणी आपलं जीव प्राण सगळा एक करून ह्या मुलांना घडवण्यामध्ये मग्न झालेल्या असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या रणरागिणी आहेत,
जिजाऊंची शक्ती यांच्यामध्ये आत्मरूपाने दडलेली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंची शक्ती आत्मरूपाने दडलेली आहे. राजमाता अहिल्यादेवींची शक्ती आत्मरूपाने ह्या सर्व महिला मंडळांमध्ये दडलेली आहे. म्हणून हे कार्य उभं राहिलेलं आहे. मनापासून सर्व संस्थेतील आपले सर्व बालगोपाळ यांना शिक्षण देणारे सर्व गुरुजन मायबाप आपल्या सर्वांना द्यावे तेवढे आभार कमीच आहे. सद्गुरू परमपूज्य राजाराम महाराज जगदाळे यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या सोबत राहणार आहेत ही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि जसा हा 4था वर्धापन दिन झाला असे तपच्या तप जाऊन शेवटी रौप्य महोत्सव घडावा, 100वा स्वर्ण महोत्सव आपल्या ह्या जीवनामध्ये शताब्दी घडावी ही मी पांडुरंगाच्या चरणी जय भगवान शंकर भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलांवर संस्कार ही काळाची गरज आहे. काळाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आज आपल्या महाराजांनी आपल्या हाती घेतलेली आहे. म्हणून त्यांच्याकडून असंच हे उभं कार्य घडावं. आज संस्थेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी आहेत, पण 30 विद्यार्थी आहेत. म्हणजे सुपर 30 बनवण्याचं कार्य आज महाराजांच्या माध्यमातून घडत आहे. त्यामुळे आज सगळे भावी पिढी निदान मी यांची एक गॅरंटी देईल, भले पुढे जाऊन ते इंजिनियर डॉक्टर काही नका बनू द्या, पण आपल्या मायबापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत ही गॅरंटी मी 100% आज इथं थांबून देते. कारण की आज ही पिढी आहे, एक वारकरी आणि एक शेतकरी आपल्या आई वडिलांना सांभाळतोच. आज पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर 4-4 किलोमीटरवर वृद्धाश्रम झालेत. आज 4-4 किलोमीटरवर 40-40 लाखाच्या गाडीमध्ये आईला आणलं जातं आणि त्या वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं. आज ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे आणि ही शोकांतिका अशीच वाढावी असं वाटत असेल तर संस्कार पोरावर नाही केले तरी चालेल, पण वाटत असेल आपल्या पिढीने गावाचा कारभार आखावा, धार्मिक कार्य करावं, गावातील 10 माणसांना तरी म्हणावं चला दिंडीला. आज आपल्या भागातून दिंडी जाते, चला आपण हा सप्ताह करू, चला आपण हे धार्मिक कार्य करू, चला एखाद्या गरीबाला साथ देऊ. असा पोरगा तयार करायचा असेल, मुलगी तयार करायची असेल तर या संस्थेमधील विद्यार्थ्यांवर जसे संस्कार घडतात तसे संस्कार आज आपल्या पिढीवर करावे लागतील. त्यावेळी ह्या जगामध्ये परिवर्तन घडेल. म्हणून पुन्हा एकदा ज्ञान अंकुर वारकरी शिक्षण संस्था आपल्या संस्थेचे आभार मानते. हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज यादव यांचे मनापासून आभार मानते. हरिभक्तपरायण आमच्या सर्वांचे लाडके बंधू असणारे संकेत महाराज यादव यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. सुंदर प्रकारे कीर्तनाची साथ केली हरिभक्तपरायण